मनीषा ताई. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. प्रयत्न करते ताई मी. मला आपलं वैजयंती ताईंनी सांगितलं. हो. हो. आपले काल 1 ते 6 श्लोक झालेले. आजचे पण 6 घ्यायचे. हो. होतील ना ताई? हो, चालेल ताई. दोन तीन जरी झाले तरी चालतील, असं काही हो नाही. ठीक आहे, तुम्ही मला सांगा म्हणजे मी स्टॉप करेल ते. हा. ओके. नाही. आता 6 श्लोक पर्यंत बघितला. आज आपला आहे 7वा. अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. ह्या श्लोकामध्ये संज्ञार्थ म्हणजे याचा अर्थ जर विचारला तर त्याचा अर्थ आहे आठवण. म्हणजे आठवण करून द्यायची असं. आणि ब्रवीमि म्हणजे सांगतोय आहे असे. आता अस्माकं तु विशिष्टाये तान्ही बोधत द्विजोत्तम. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की हे द्विजश्रेष्ठा, ज्याप्रमाणे पांडवांच्या सैन्यामध्ये श्रेष्ठ महारथी आहेत त्याप्रमाणे आमच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांच्या सैन्यातील महारथ्यांपेक्षाही काही कमी दर्जाचे महारथी नाहीत. तरी त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे महारथी आहेत. त्यांनाही आपण आता समजून घेऊया. पुढे म्हणतात नायका मम सैन्यस्य संज्ञार्थान ब्रवीमिते. माझ्या या सेनेमध्ये सुद्धा जे विशिष्ट विशिष्ट सेनापती सेनानायक आहेत, महारथी आहेत, मी त्यांची नावे केवळ आपणाला स्मरण करून देण्यासाठी आपली दृष्टी इकडे तिकडे वळावी यासाठी सांगत आहे. पुन्हा दुर्योधन म्हणतोय की या श्लोकात दुर्योधनाचा असा भाव प्रतीत होतो की आमचा आमचा पक्षही काही कमजोर नाही, परंतु राजनीतीनुसार शत्रू पक्ष कितीही कमजोर असला आणि आपला पक्ष कितीही बलवान असला तरी कोणत्याही परिस्थितीत शत्रू पक्षाला कमजोर समजू नये आणि आपल्यात कोणत्याही प्रकारची उपेक्षा, उदासीनता इत्यादी भावना येऊ देऊ नये. म्हणून सावधगिरीसाठी मी आपणाला त्यांच्या सैन्याविषयी बोललो आणि आता आपल्या सैन्याविषयी सांगतो. दुसरा भाव तो प्रकट करतो. पांडवाच्या सेनेला पाहून दुर्योधनावर त्यांचा फार प्रभाव पडला आणि त्यांच्या मनामध्ये थोडे भय सुद्धा उत्पन्न झाले. कारण संख्येने कमी होते पांडव. पांडव असले तरी पांडवाच्या सैन्यामध्ये पुष्कळशे धर्मात्मे होते आणि स्वतः श्रीकृष्ण होते, श्रीकृष्ण भगवान. ज्या पक्षात धर्म आणि भगवान असतात त्याचा सर्वांवर मोठा प्रभाव पडतो. अत्यंत पापी आणि दृष्टातिदृष्ट व्यक्तीवरही त्याचा भरपूर प्रभाव पडतो. इतकेच नव्हे तर पशु पक्षी वृक्ष लता वेली इत्यादींवरही त्यांचा प्रभाव पडतो. कारण धर्म आणि भगवान नित्य आहेत. भौतिक शक्ती किती उच्चतम असो त्या सर्व अनित्य आहेत. म्हणून सेनेचा दुर्योधनावर फार मोठा प्रभाव पडला. परंतु त्याचा भौतिक शक्तीवर मुख्यत्वाने विश्वास असल्याने तसा विश्वास द्रोणाचार्यांना दाखवण्यासाठी म्हणतो की माझ्या पक्षात जितकी विशेषता आहे तितकी पांडवाच्या सैन्यात नाही. म्हणून आम्ही त्यांच्यावर सहज विजय मिळवू शकतो असे दुर्योधन म्हणतोय. आता आपण 8व्या श्लोकाकडे जाऊया. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. याच्यात वेगळा शब्द म्हटल्यावर समितिंजय म्हणजे संग्राम विजय असा त्याचा अर्थ आहे. आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. भवान भीष्मची व्याख्या आपण स्वतः आणि पितामह भीष्म अत्यंत विशिष्टपूर्ण पुरुष आहात. आपल्या दोघांची बरोबरी करणारा संसारामध्ये तिसरा कोणीही पुरुष नाही. आपल्या दोघांपैकी कोणीही एक जण पूर्ण शक्तीनिशी युद्ध करील तर आपणा समोर देवता यक्ष राक्षस मनुष्य इत्यादींपैकी कोणीही टिकाव धरू शकणार नाही. आपल्या उभयंताचा पराक्रम संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पितामह भीष्म तर बाल ब्रह्मचारी आणि इच्छा मरणी आहेत. अर्थात त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कोणीही मारू शकत नाही. हे आपल्या सर्वांना माहिती.
महाभारत युद्धामध्ये द्रोणाचार्य सॉरी महाभारत युद्धामध्ये द्रोणाचार्य धृष्टद्युम्नाकडून मारले गेले आहेत. आणि पितामह भीष्माचार्यांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार प्राणत्याग केला आहे, हे आपण सर्व जाणतोय. कर्णश्च म्हणजे कर्ण तर अत्यंत शूरवीर आहे. मला तर असा विश्वास आहे की तो एकटाच संपूर्ण पांडव सेनेवर विजय मिळवेल. त्याच्या समोर अर्जुनाचंही काहीच चालणार नाही. असा शूरवीर कर्ण आमच्या बाजूकडून आहे. कृपाचार्यांची तर गोष्ट काय सांगावी, ते तर चिरंजीव आहेत. ते आमचे परम हितचिंतक असून संपूर्ण पांडव सैन्यावर विजय प्राप्त करू शकतात. जरी त्या ठिकाणी द्रोणाचार्य भीष्माचार्य यांचे नंतर दुर्योधनाने कृपाचार्यांचे नाव घ्यायला पाहिजे होते, परंतु दुर्योधनाचा कर्णावर जेवढा विश्वास होता तेवढा कृपाचार्यांवर नव्हता. म्हणून कर्णाचे नाव तर त्यांच्या अंतःकरणातून मध्येच बाहेर पडले. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांनी हा कृपाचार्यांचा अपमान आहे असे समजू नये, म्हणून दुर्योधन कृपाचार्यांना संग्राम विजयी असे हे विशेषण लावून त्यांना खुश करू पाहतो. अश्वत्थामा हा पण चिरंजीवी आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. चिरंजीव असून हे चिरंजीवी असून आपले पुत्र आहेत, हे फारच शूरवीर आहेत. त्यांनी आपल्यापासून शस्त्र अस्त्र विद्या शिकली असून ते शस्त्रास्त्र कलेमध्ये अत्यंत निपुण आहेत. विकर्णश्च सौमदत्तीस तथैवच. आपण असे समजू नका की केवळ पांडवच धर्मात्मे आहेत. आमच्याही पक्षाकडील माझा बंधू विकर्ण महान धर्मात्मा आणि शूरवीर आहेत. तसेच आमचे पंजोबा म्हणजे शांतनूचे बंधू बालहिकांचे नातू तसेच सोमदत्ताचे पुत्र भूरिश्रवाई फार धर्मात्मा आहेत. त्यांनी विपुल दक्षिणेचे मोठे मोठे यज्ञ केले आहेत. ते मोठे पराक्रमी आणि महारथी आहेत. माझ्या मते ह्या श्लोकामध्ये हे आपण नावं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आता पंजोबा हे शांतनूचे बंधू, बाल्हिकाचे नातू सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. हे म्हणजे नावं जर लक्षात ठेवले तर म्हणजे चांगले. मला पण एवढे आयडिया नाही, पण मी पण शिकते. ओके. या ठिकाणी शूरवीरांचे नाव घेण्यामागे दुर्योधनाचा असा आशय दिसतो की आचार्य आमच्या सैन्यामध्ये आपण स्वतः भीष्माचार्य कर्ण कृपाचार्य इत्यादी जसे महान पराक्रमी शूरवीर आहेत तसे योद्धा पांडवांच्या सैन्यात दिसत नाही. आमच्या सैन्यामध्ये कृपाचार्य अश्वत्थामा हे दोघे जण चिरंजीवी आहेत, परंतु पांडवांच्या सैन्यामध्ये असा एकही चिरंजीवी नाही. आमच्या सैन्यामध्ये धर्मात्म्याचीही काही कमतरता नाही, म्हणून आपणाला भिण्याचे किंवा घाबरण्याचे मुळीच कारण नाही. असं म्हणजे दुर्योधनाची म्हणजे हे म्हणत की बाबा आपल्याकडे एवढे चिरंजीव आहेत, आपणच युद्ध जिंकू असं. पण तसं नाही, पांडव यांच्याकडे तर श्रीकृष्ण आहेत. आणि आता 9वा श्लोक. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविता. मी आतापर्यंत आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नावं सांगितली त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या सैन्यामध्ये बाल्हिक, शल्य, भगदत्त, जयद्रथ इत्यादी अनेक शूरवीर महारथी आहेत. ते माझ्या भल्यासाठी माझ्या बाजूकडून युद्ध करण्यासाठी आपल्या प्राणांची आशा सोडून येथे आलेले आहेत. मला विजय प्राप्त करून देण्यासाठी ते प्राणार्पणही करतील, पण मागे हटणार नाहीत. त्यांच्याविषयी मी आपल्यासमोर कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करू? नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदा. हे सर्व लोक हातांनी प्रहार करण्यासारखी शस्त्रे, तलवार, गदा, त्रिशूल इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रे कलेमध्ये प्रवीण आहेत आणि हाताने फेकून प्रहार करण्यासारखी शस्त्रे, बाण, तोमर, शक्ती इत्यादी अस्त्रे कलेमध्ये निपुण आहेत. युद्ध कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, कोणत्या युक्त्या योजाव्यात, सेनेला कशा प्रकारे उभे करावे
वगैरे सर्व प्रकारच्या कलेमध्ये अत्यंत हे प्रवीण आणि कुशल आहेत. दुर्योधनाची वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाही, तेव्हा आपली चलाखी न चालू शकल्याने दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते संजय आता आपल्याला पुढील श्लोकात सांगतात. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमे तेषां बलं भीमाभिरक्षितम्. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं. अधर्म, अन्याय इत्यादी कारणामुळे दुर्योधनाच्या मनात भय उत्पन्न झाल्याने तो आपल्या सैन्याविषयी विचार करतो की आपले सैन्य जास्त असूनही, अर्थात पांडवाच्या सैन्यापेक्षा 4 अक्षोहिणी जास्त असूनही पांडवावर विजय मिळवण्यासाठी तर हे असमर्थच आहेत. कारण आमच्या सैन्यामध्ये मतभेद आहेत. म्हणजे कौरवांच्या, पांडवांच्या सैन्यामध्ये जेवढे संघटन, एकता, निर्भयता, निसंकोचता आहे तेवढी आमच्या सैन्यात दिसून येत नाही. आमच्या पक्षाचे मुख्य पितामह भीष्माचार्य उभय पक्षपाती आहेत. अर्थात त्यांना कौरवांची आणि पांडवांची दोघांची आत्मीयता आहे. ते श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत. त्यांच्या हृदयात युधिष्ठिराविषयी फार आदर आहे. त्यांची अर्जुनावर तर फार प्रीती आहे. म्हणून ते आमच्या पक्षाकडून असूनही पांडवांचेच कल्याण इच्छितात. तेच भीष्माचार्य आमच्या सैन्याचे सेनापती आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमचे सैन्य पांडव सैन्याशी सामना करण्यास कसे समर्थ असणार? कदापिही नाही. पर्याप्तं त्विदमे तेषां बलं भीष्माभिरक्षितम्. परंतु हे पांडव सैन्य आमच्यावर विजय मिळवण्याला समर्थ आहेत. कारण त्यांच्या सैन्यात मतभेद नाहीत, तर सर्वजण एक मताने संघटित झालेले आहेत. मला लहानपणापासून हरवीत आलेला हा भीम बलवान आहे. तो पांडव सैन्याचा संरक्षक आहे. त्याने एकट्यानेच माझ्यासह माझ्या 100ही भावांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. अर्थात हा आमचा नाश करण्यासाठी तत्पर झालाय. त्याचे शरीर हे वज्राप्रमाणे कठीण आणि मजबूत आहे. मी त्याला विष देऊन पाजून सुद्धा तरी तो मेला नाही. असा हा भीमसेन पांडव सैन्याचा संरक्षक आहे. म्हणून पांडवाचे सैन्य हे वास्तविकपणे पूर्ण समर्थ आहे. अर्जुन कौरव सैन्याला पाहून कोणाच्याही जवळ न जाता हातामध्ये धनुष्य उचलून घेतो. परंतु दुर्योधन पांडव सैन्याला पाहून द्रोणाचार्याजवळ जातो आणि त्या व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवाची सैन्य पाहावयास लावतो. यावरून असे सिद्ध होते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भीतीने घर केलेले आहे. असे असूनही तो धूर्तपणाने द्रोणाचार्यांना खुश करू पाहतो आणि त्यांना पांडवांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतो. कारण दुर्योधनाच्या हृदयात अधर्म, अन्याय, पाप, अधर्मी, अन्यायी आणि पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांती युक्त राहू शकत नाही, हा नियम आहे. परंतु अर्जुनाच्या अंतःकरणात धर्म आहे, न्याय आहे. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी आपला स्वार्थ साधण्यासाठी चलाकी नाही आणि भीतीही नाही, तर उत्साह आणि वीरता आहे. म्हणूनच तर तो आवेशात येऊन सैन्य निरीक्षण करण्यासाठी भगवंताला आज्ञा देतो. हे अच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनाला फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये. कारण या दोघांनी मानवाचे कधीही कल्याण होत नाही. उलट होते ते अकल्याणच होते. परिशिष्ट भाव काय असणार? अर्जुनाने अस्त्रशस्त्राने सुसज्जित नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्र अशा भगवान श्रीकृष्णाला स्वीकार केले होते आणि दुर्योधनाने भगवंताला सोडून त्यांची नारायणी सेनेचा स्वीकार केला. तात्पर्य काय आहे की अर्जुनाची दृष्टी ही भगवंतावर आहे आणि दुर्योधनाची दृष्टी ही आहे वैभवावर आहे. ज्याची दृष्टी भगवंताकडे असते त्याचे अंतःकरण बलवान असते. कारण भगवंताचे बल हे सत्य आहे. परंतु ज्याची सृष्टी सांसारिक वैभवावर असते
त्याचे अंतःकरण कमजोर असते, कारण संसाराचे बल हे कच्चे असते, असमर्थ असते. आता दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यातील सर्व महारथींना म्हणतो, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु, भगवंत सर्व एव हि, ज्या ज्या आखाड्यावर आपली नियुक्ती केली गेली त्या त्या आखाड्यावर आपण सर्व योद्धांनी दृढपणे स्थिर राहून सर्व बाजूंनी सर्व प्रकारे भीष्माचार्याचे रक्षण करावे. भीष्माचार्यांचे सर्व बाजूने रक्षण करावे असे म्हणून दुर्योधन भीष्माचार्यांना मनातून आपल्या बाजूकडून आणू इच्छितो. असे म्हणण्याचा दुसरा भाव असा आहे की जेव्हा भीष्माचार्य युद्ध करतील तेव्हा कोणत्याही व्यूहद्वारातून शिखंडी त्यांच्या समोर यावयास नको. आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर शिखंडी त्यांच्या समोर येईल तर भीष्माचार्य त्याच्यावर शस्त्रास्त्र चालवणार नाही, कारण शिखंडी हे पूर्वजन्मातही स्त्री होता आणि याही जन्मामध्ये अगोदरही स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला आहे, म्हणून त्याला भीष्माचार्य स्त्री समजतात. आणि त्यांनी शिखंडी बरोबर युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. हा शिखंडी श्री शंकराच्या वराने भीष्माचार्यांना मारण्यासाठी उत्पन्न झालेला आहे. म्हणून जर शिखंडीपासून भीष्माचार्याचे रक्षण झाले तर ते सर्वांना मारतील, त्यामुळे आमचा निश्चित विजय होईल. हाच दृष्टिकोन समोर ठेवून दुर्योधन सर्व महारथींना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यासाठी सांगत आहेत. द्रोणाचार्य काही न बोलल्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झालेला पाहून दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखविलेले प्रेम आणि जिव्हाळा संजय आपल्याला पुढील श्लोकात सांगतात, व्यक्त करतात. तस्य संजनयन हर्षं कुरुरुद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्म प्रतापवान. तस्य संजनयन हर्षं, दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणे हे शंखध्वनीचे कार्य आहे. आणि म्हणून शंखध्वनीचे वर्णन अगोदर आणि हर्ष होण्याचे वर्णन नंतर व्हावयास पाहिजे होते. अर्थात या ठिकाणी शंख वाजून दुर्योधनाला हर्षित केले असे म्हणावयास पाहिजे होते, पण असे न म्हणता दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला असे म्हटले आहे. असे असून संजय असा भाव प्रकट करीत आहे की पितामह भीष्माचार्यांच्या शंखवादन क्रियेतून दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणारच. भीष्माचार्यांच्या या प्रभावाचे द्योतक म्हणूनच संजय त्यांच्या पुढे प्रतापवान विशेषण असे हे लावतात. कुरुवृद्ध जरी कुरुवंशी यामध्ये वयाच्या दृष्टीने भीष्माचार्यापेक्षाही जास्त वयोवृद्ध बालिक होते. बालिक हे भीष्माचार्यांचे पिता आणि म्हणजे शंतनूचे धाकटे बंधू. तरीही कुरुवंशी यामध्ये जे काही वयोवृद्ध लोक होते त्या सर्वात भीष्माचार्य धर्माला आणि परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते, म्हणून त्या विरुद्ध असल्याने संजय भीष्माचार्यांना कुरुवृद्ध हे विशेषण लावतात. प्रतापवान भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता. त्यांची कणक कामिनीचा त्याग केला होता. अर्थात त्यांनी त्यांचा राज्याचाही स्वीकार केला नाही आणि विवाहही केला नाही. भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्येमध्ये अत्यंत निपुण होते. तसेच शास्त्रे ही उत्तम रीतीने जाणत होते. त्यांच्या ह्या दोन्ही गुणांचाही लोकांवर फार मोठा प्रभाव होता. जेव्हा एक ते भीष्माचार्य आपल्या बंधूसाठी, म्हणजे बंधू कुठले, विचित्रवीर्य काशी नरेशाच्या कन्यांना स्वयंवरातून हरवून आणत होते, तेव्हा स्वयंवरापासून एकत्र जमलेले सर्व क्षत्रिय त्यांच्यावर तुटून पडले होते, परंतु एकट्या भीष्माचार्यांनी त्यांना नामोहरम केले.
ज्यांच्याकडून भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्या शिकले होते त्या गुरु परशुरामासमोरही त्यांनी आपली हार स्वीकारली नाही. अशा प्रकारे त्यांच्या शस्त्रास्त्र विद्येमधील नैपुण्याचा क्षत्रियावर मोठा प्रभाव होता. जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले होते म्हणजे बाणांच्या शय्येवर, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धर्मराजांना म्हटले की आपल्या धर्मविषयक काही शंका असतील त्यांचे समाधान भीष्माचार्यांकडून करून घ्यावे, कारण शास्त्रज्ञानाचा सूर्य अस्तमानाला जात आहे. अर्थात भीष्माचार्य इहलोक सोडून जात आहे. अशा प्रकारे शास्त्राविषयी त्यांच्या दुसऱ्यांवर फार मोठा प्रभाव होता. पितामह या पदाचा आशय असा वाटतो की दुर्योधनाने धूर्तपणाने म्हटलेल्या वचनांना द्रोणाचार्यांनी मुळीच उत्तरे दिले नाहीत. त्यांनी असे ओळखून घेतले की दुर्योधन धूर्तपणाने मला फसवू पाहते, म्हणून त्यांनी मौन धारण केले. परंतु पितामह असल्यामुळे भीष्माचार्यांना दुर्योधनाला धूर्तपणा, त्याचा बालिशपणा आणि पोरकटपणा असा दिसत होता. म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांप्रमाणे मौन धारण न करता वात्सल्यामुळे दुर्योधनाला आनंदित करीत शंख वाजविला. सिंहनादं विनद्योच्च शंखं दद्मौ. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून हत्तीसारखे मोठमोठे पशु सुद्धा भयभीत होतात, अशा प्रकारे गर्जना केल्याने सर्वांनी भयभीत व्हावे आणि दुर्योधनाने खुश व्हावे या भावनेने भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून जोरात आपला शंख वाजविला. परिशिष्ट भाव काय आहेत? द्रोणाचार्यांचा दुर्योधनाशी विद्येचा संबंध आणि भीष्माचार्यांचा जन्माचा अर्थात कौटुंबिक संबंध होता. जेव्हा विद्येचा संबंध असतो तेव्हा पक्षपात होत नाही, परंतु कौटुंबिक संबंध असतो तेव्हा स्नेह वश पक्षपात होतो. म्हणून दुर्योधनाद्वारा चलाकीने म्हटले गेले की वचन ऐकून द्रोणाचार्य गप्प बसले. त्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झाला. परंतु दुर्योधनाला उदास पाहून कौटुंबिक स्नेहामुळे भीष्माचार्य शंख वाजवतात. पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजविल्यामुळे काय परिणाम झाला ते संजय पुढील आपल्या श्लोकात सांगणार आहे. ताई पुढचं घ्यायचं आहे का ताई? नाही ताई, चालेल ना हा, बाळा? जास्त परत मग वाचन पण होत नाही ना, सर्वांनी तेवढं वाचावं अशी अपेक्षा आहे घरी. ओके हा, ओके म्हणजे 6 श्लोक आपण तिथे घेतले, तर ते प्रत्येकाने घरी वाचावेत परत, म्हणजे मग अभ्यास होईल पूर्णपणे. ओके. अजून कोणाला काही बोलायचं आता जे आपण वाचलं सगळं याच्यावर? कोणाला जर बोलायचं असेल तर 2 मिनिटाचा वेळ आहे, हँड रेस करा फक्त. म्हणजे पितामह म्हणजे यांच्याबद्दल बोलू शकतात. असं अर्जुनाबद्दल, भगवंताबद्दल, म्हणजे परीक्षेला त्याच्याविषयी जर विचारलं तर आपल्याला म्हणतात ना एक प्रकारचा निबंध, हा, असं 1-2 पेज असं लिहित आहे द्रोणाचार्य. जर कुणाला याच्यापेक्षाही जास्त माहिती असेल तर सांगू शकतो. जरूर सांगू शकतात. बरोबर. इथं अजून एक शब्द आलेला आहे, कुरुवृद्ध. आणि कुरुवृद्ध. हा, आणि याच्यामध्ये दिलंय की ज्या भीष्माचार्यापेक्षाही त्यांचे वडील वगैरे श्रेष्ठ होते आणि मोठे होते, म्हणजे त्यांचे वडील सुद्धा त्या युद्धामध्ये सामील होते असं थोडक्यात दिलेलं आहे. म्हणजे कौरवातील सर्वात वृद्ध जे होते त्यांना म्हणजे तो शब्द आहे कुरुवृद्ध म्हणजे. हा, आपल्या ह्या वैजयंती ताई आल्यात वाटतं, त्या सांगू शकतील. त्यांचं बोलणं म्हणजे एकदम वेगळंच आहे. बरोबर. जाऊ दे, कसंही असलं तरी मनीषा ऐकून घ्या. नाही नाही, छानच झालं आणि तुमच्यापासून आम्ही बरं. शिकतोय, आम्ही अजून काहीच नाही, आम्ही फक्त श्लोक शिकलेलो आहोत, तशा अर्थामध्ये हळूहळू उतरतो आहोत. असू दे, आधी आधी पोळी शिकली की मग पुरणपोळी, भाकरी सगळं येतं, त्या सर्व सर्व पद्धतीने आपला येईल. अभ्यास चालू आहे. हरकत नाही, छान वाचन झालं. आज उपस्थिती भरपूर आहे, फक्त आता ही उपस्थिती परीक्षा देणाऱ्यांची असेल तर सगळ्यांनी रोज 6 श्लोकांवर बोलायचं आहे. कसं बोलायचं आता आपल्याला कळलेलं आहे, त्या पुस्तकातून काय महत्वाचं वाचायचं. तर सगळ्यांनी अभ्यास करून 2-3दा प्रॅक्टिस करून आपापली नावं सोमवारपासून द्यावी. आणि असं वाचन केलं आणि श्रवण भक्ती केली की ते आपल्या लक्षात राहतं. आपण आपलं वाचन
तर ते लक्षात राहत नाही. आता आज तू वाचलं, माझ्या लक्षात राहिलं, काल माझ्या वाचनाने तुला थोडंफार कळलं किंवा लक्षात राहिलं असेल, तर हे संवादात्मक आपलं जे चालू असतं, तर हे अतिशय उपयुक्त असतं, ते लक्षात राहतं. आता आज म्हणजे आता बरंचसं आपण आता पुढे पुढे आता युद्धासाठी पुढे पुढे तयारी आपली रोज आपण चालू. एक वेगळ्या साधकांना संधी देणार आहोत, कारण काल हो आपल्याकडे जवळपास 5-7 जणांची नावं आलेली आहेत की मी वाचते हो संजीवनी म्हणून. तर हो ज्यांनी ज्यांनी नावं दिले प्रत्येकाला, ज्ञानेश्वरी असो संजीवनी असो, ज्यांनी नावं दिलेत त्यांना प्रत्येकाला आपण संधी देणार आहोत. हो, म्हणूनच मी म्हटलं की तयारी करा, म्हणजे तुम्ही हो वाचा आणि वाचून तिथे जेव्हा आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे तेव्हा पूर्ण व्यवस्थित अभ्यास करून वाचा, म्हणजे की छान लक्षात राहील आपलं. बरोबर. हा, आणि सगळ्यांनी वाचायचं आहे. आम्ही आम्ही म्हणजे असं वाचून होणार नाही, प्रत्येकाला संधी दिली की प्रत्येकाचा चांगला अभ्यास होईल. अभ्यास होतो. म्हणून जितके परीक्षेला बसणार आहे, आता आज पुष्कळ उपस्थिती आहे, 70 जण आहे, मी आता मोजले. तर आता याच्यातले किती परीक्षा देतात 75 आहे आणि किती परीक्षा देतात आहे आणि किती मी काय तेच आहे, पण म्हणत असू दे. म्हणजे त्याच्याविषयी माहिती असेल, पितामह भीष्म विषयी ते सांगू शकतात आपल्याला. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेत वगैरे आहे ना असं दिलेलं की हो त्यांच्याबद्दल पण माहिती आपण लिहू हो शकतो. दुर्योधनाबद्दल किती कुणाला काय माहिती आहे, म्हणजे ऍक्च्युली जे आपण आपल्या भाषेत जे सांगतो ना ते लवकर लक्षात येते हे लक्षात वाचण्यापेक्षा. राहते. बरोबर. काही काही गोष्टी आपल्या म्हणजे स्वशब्दाने आपण जे करतो ना, लिहिता येते. हो, थोडक्यात भाषा आहे ना, हळूहळू आपण पण शिकतोय. ठीक. बरोबर. बोलताय का कोणी अजून? हा सगळ्यांचा ग्रुप आहे, सगळ्यांनी इथे बोलायचं आहे. जे काही शब्द येतील, जसं काही बोलता येईल तसं बोलायचं, पण सगळ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि अजून एक सांगायचं होतं, पेपर 100 मार्काचा आहे, 3 तासाचा आहे. सगळ्यांना जर लिखाणाची सवय नसेल तर सगळ्यांनी लिखाणाची सवय करा. नाहीतर असं होईल की आपल्याला लिखाणाची सवय नाही, पेपर 100 मार्काचा आहे आणि आपल्याला भरभर लिहिता नाही येत. तर जे काही आपण वाचतो आहे, ऐकतो आहे, ते लिखाणाची पण सवय करा, की जेणेकरून आपला पेपर वेळेमध्ये पूर्ण होईल. आणि अगदीच काही नसेल तर विद्याताई हे श्लोक. येतील ना सोमवारी, आपले प्रश्न हो काय ते आपण मांडूया हो हो, विद्याताईंना. पाठवून ठेवा. ज्यांना परीक्षेविषयी प्रश्न आहे त्यांनी. ज्याला प्रश्न आहेत त्यांनी एका याच्यावर आपल्याला पाठवा, म्हणजे हो सगळे प्रश्न आपण ताईंकडे पाठवूयात. आणि हो त्या जास्तीत जास्त थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे ताई देण्याचा प्रयत्न करणार आहेत. येस. हो, माहिती सांगतील परीक्षेची आणि सांगतील की कसं लिहायचं काय आहे. आज सगळ्यांनी प्रश्न पाठवा, आज आणि उद्या, म्हणजे मग त्यांना आपण रविवारी पाठवूया. मग त्या तयारी करून हे करतील, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. उगीच विचारायचं एकाच वेळा 4 जणांनी बोलायचं सरपंच असं न एकच करता. पहिला प्रश्न की कुठलं पुस्तक वाचायचं. आता पुस्तकं ते सांगितलंय ते एक फिक्स आहे. हेच आहे, ते 2 हेच एक पुस्तक आपले पुस्तक आहे. हो. हो, का की या पण पुस्तकात मला इतकं सांगा डिटेल आहे. वैजयंती आता ह्या परीक्षेला फक्त हे साधक संजीवनी याचाच अभ्यास हो, करायचा की ते दुसरं जे आहे त्याचं पण तत्वविवेचन तत्वविवेचनी ते नंतर आहे, ते नंतरच्या परीक्षेला आहे. ते नंतर आहे. तत्वविवेचनी ओके. दुसऱ्या हो. परीक्षेला आहे. हम्म. दुसऱ्या परीक्षेला. ओके. हे मी संगीताताई बऱ्याच तुमच्याकडे. वर्षापासून घेऊन ठेवले होते. जसं आपल्या गीता परिवाराला जॉईन झालेली हो आपल्याला हे मालपाणी सरांनी सांगितलेलं, संजय मालपाणी सरांनी की हे घ्या, हे वाचन करा. तेव्हापासून मी घेतलेले. म्हणून ते आता उपयोगात आणि येतात परीक्षेला पण, आणि वाचन थोडं थोडं करते. आणि त्यांची सगळ्यांनी ऐका, अजून एक या मनीषाचे 18 अध्याय पाठ आहेत. पूर्ण मुखोद्गत आहे तिला 18 अध्याय. त्याच्यामुळे अध्याय शोधायचं काम हे पूर्ण मनीषाचं आहे हो, परीक्षेच्या ते वेळेला. मी ते करेन. ते- आता तेवढे श्लोकांक 20. पण करते ना, म्हणजे हा, नंबर हो. नंबर विचारल्यानंतर श्लोक सांगायचं ते पण माझं चालेल. कोणाला घ्यायचंय का भजन गवळण 2 हो, मिनिटं? आहे आहे. 1 मिनिट. अजून एक सूचना द्यायची आहे, ज्यांना अजूनही पुस्तक मिळालेलं नाही आहे त्यांच्यासाठी सूचना आहे की आपण अमेझॉनची लिंक पाठवत आहोत. प्रत्येक वेळेस ग्रुपमध्ये आपण अमेझॉनची लिंक पाठवलेली आहे. ज्यांनी अजूनही पुस्तक घेतलं नाही त्यांनी लवकरात लवकर पुस्तक घेऊन टाका, म्हणजे जवळपास पुस्तक यायला सुद्धा तुम्हाला 15 ते 20 दिवस जात आहेत. बरोबर. हा, तर त्यांनी पुस्तक घेऊन टाका म्हणजे अभ्यास करायला मोकळं. ओके, चालेल. आता आपण माधुरीताई पैठणकर हँड माधुरी कुलकर्णी हँड बर रेस केला होता. बर हा, गीत तेच म्हणता काही. ह्याच्यावर कसे प्रश्न. हा, अच्छा बोला. हॅलो. हा, बोला ताई. ते आपण ज्ञानेश्वरी वाचन करतो ना, ते कोणतं पुस्तक आहे? ते ज्ञानेश्वरी गुढाची वाचन दीपिका. हे तुम्हाला जी ज्ञानेश्वरी तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या हम्म. कुठल्याही ज्ञानेश्वरी मधून तुम्ही वाचन करू शकता ताई. आपण असं बर, ओके. पर्टिक्युलर एक पुस्तक ठेवलेलंच नाहीये. ज्याच्या घरी जे पुस्तक आहे
त्याच्यातून तुम्ही ओके वाचन करावं, हाच त्यामागचा उद्देश आहे. ओके ओके. हा. चालेल ठीक. तुमच्याकडे नसेल तर गुढार्थ दीपिका गीता प्रेसचं ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊ शकता. ती मोठ्या अक्षरात आणि छान आहे. म्हणजे जर तुम्हाला विकत घ्यायची असेल, ओके नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही गुढार्थ दीपिका गीता प्रेसची घ्या. ओके. बरोबर. आणि दुसरं एक की ह्याच्यावर कसे साधारण प्रश्न येऊ शकतील, एखादा दुसरा सोमवारी प्रश्न टाकला तर त्याची रूपरेखा कळेल किंवा त्या दृष्टीने वाचन करता येईल. सोमवारी आपण सोमवारी त्या ताई येणार आहे, हा त्या सांगतील. आणि आपण विद्याताई. ग्रुपवर टाकलेले पण आहेत ऑलरेडी. 2 ते 3 प्रश्न आपण ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, ओके प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत अर्थात. तर ओके त्या परत वाटल्यास ठीक आहे. आपण एकदा टाकूयात सगळ्यांसाठी. हा, कारण की मी आज जॉईन झाले त्याच्यामुळे मला काही पाहायला नाही मिळाल्या. हरकत नाही. आज आपण ओके परत एकदा टाकूयात, म्हणजे मग सगळ्यांना परत एकदा त्याचं अवलोकन करता येईल की नाही, कसं येतं आणि काय नाही. तर अर्धे प्रश्न आपले सुटून ओके जातात त्याच्यामुळे. ओके ताई. हा, चालेल. धन्यवाद. जय ओके, चालेल. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. आपल्या मनीषा ताई, काय माधुरी ताई पैठणकर आहेत का? नाही येत वाटतं. हँड रेस करा माधुरी ताई, असताल तर. 4 वाजले पण आता. हो 4 वाजले, बंद होईल. हो हो हो. आहो वरचे भजन मालिका देवा. ठीक आहे. कोण म्हणतं भजन? शकुंतला ताई म्हणा एखादा. हो ताई, हा. शुक्रवारचं बनवू ना. हो म्हणा, हरकत नाही ताई. हो एकच मिनिट हा. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. 4 म्हणजे 4ला बंद होणार मीटिंग. हो अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुणी, त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा 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 मागेन, द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, द्वैत रहित रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा 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 मागेन, ऐसा जोगवा जोगवा मागोनी ठेविला, जाऊनी नवस नवस महाद्वारी फेडिला, जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला, ऐसा जोगवा 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 मागेन, द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. झालं का ते? 4 वाजले. होतंय. हो हो, झालंय. चालेल. छान म्हणलं गाणं, आणि सर्वांनी छान म्हणलं. आजची सगळ्यांची सेवा छान झालेली आहे अगदी. चालेल. चला, जय श्रीकृष्ण सर्वांना. बंद झालं.